गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। सोलापुरातील अजितदादांचे 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर। अजित पवार यांचे राष्ट्रवादी सतर्क। भरणे सोलापूरच्या दौऱ्यावर। अजितदादांचे 3 माजी आमदार तर 1 काँग्रेसचा माजी आमदार भाजपच्या वाटेवर। संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि ग्रामीण विभागाची स्वतंत्र बैठक घेणार। भरणेंच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष। कुणीही राष्ट्रवादी सोडणार नाही, आणखी कुणी भूमिका जाहीर केलेली नाहीये। सोलापुरातील 4 पैकी 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर भरणेंची प्रतिक्रिया। दिलीप मानेंना पक्षात घेण्यास भाजप कार्यकर्त्यांचाच विरोध। भाजपच्या कार्यकर्त्यांचं भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाला पदाधिकाऱ्यांचा विरोध। ऐसा कोई सगा नहीं जिसको भाजप ने ठगा नहीं, दादा किस झाड की पत्ती। सोलापुरातील अजित पवार यांचे 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर संजय राऊत यांची प्रतिकात्मक प्रतिक्रिया। निवडणूक आयोग आणि भाजप हातात हात घालून काम करतात, त्यांची पार्टनरशिप आहे। संजय राऊतांचा हल्लाबोल। तर याच पार्टनरशिपमधून त्यांना विधानसभेत विजय मिळवला, राऊतांची टीका। विधानसभेप्रमाणे तुमची फेक नेरेटिव्हची फॅक्टरी उद्ध्वस्त करू, संजय राऊतांच्या आरोपांवर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा निशाणा। निवडणूक आयोग आणि भाजपमध्ये पार्टनरशिप असल्याचा आरोप हा राऊतांनी केला होता। देशावर संकट आलं की काही मोठे लोक मदतीसाठी शरद पवारांचं नाव घेतात। बारामतीमधील कार्यक्रमात शरद पवार यांचं विधान। तर कोणतंही संकट आलं तर त्याची सोडवणूक करण्यात येईल, पवारांचं वक्तव्य। संकटकाळी सह्याद्रीस हिमालयाच्या मदतीला जातो, शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर मोदी, शहांना पवार आणि बाळासाहेबांनीच मदत केली होती, राऊतांचं वक्तव्य। मतचोरी म्हणतात त्यांचा निवडणुकीमध्ये धूर निघणार आहे। महापालिकेतील चोरी आम्ही आधीच पकडली आहे, प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भाजप प्रवेशासाठी प्रयत्नशील। रवींद्र चव्हाण यांच्या स्वीय सहायकामार्फत भाजप प्रवेशासाठी नेते प्रयत्नशील। मंत्री उदय सामंतांचा विरोधकांवर निशाणा। पुण्यातील शिरूरच्या केसनंद येथील एकाच घरात 188 मतदार। एकाच घरातील 188 मतदारांसोबत रोहित पवार यांनी साजरी केली दिवाळी। निवडणूक आयोगावरती रोहित पवार यांचा निशाणा। पुण्यात भाजप पक्षाच्या नावाखाली काहींकडून व्यापार सुरू आहे, नैतिकता म्हणून मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन वादावरून दंगेकरांचा पुन्हा एकदा मोहोळ यांच्यावर निशाणा। मुंबई पालिकेतील बदली आणि बढती घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करा, आमदार सुनील प्रभूंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। तर मिठी नदीच्या गाळाचेही पैसे खाणाऱ्यांची चौकशी करा, सुनील प्रभूंच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार। वाल्मिक कराड कोणासाठी काम करत होता, करुणा मुंडेंचा सवाल। तर वाल्मिक कराड इतका मोठा कसा झाला, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचंच पाठबळ आहे, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप। ट्रम्प यांना अमेरिकेचाच नव्हे तर जगाचा हुकुमशाह व्हायचंय, भारतातही मोदींना अंधभक्तांनी विश्वगुरुपदी बसवलंय। ट्रम्प यांचा दाखला देत सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर निशाणा। अमेरिकेत जनतेने ट्रम्प यांच्या विरोधात रविवारी तिसऱ्यांदा एल्गार पुकारला, सामनातून हल्लाबोल। मुरलीधर मोहोळ यांनी सांगितला राष्ट्रवादीमध्ये येण्याच्या ऑफरचा किस्सा। मावळचे आमदार सुनील शेळकेंनी राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिल्याचा किस्सा। तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी सांगितला किस्सा। व्हिजन डॉक्युमेंटच्या मसुद्याला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता। व्हिजन डॉक्युमेंटनुसार आर्थिक तरतूद केली जाणार। 3 टप्प्यात विकसित महाराष्ट्राचं ध्येय गाठण्याचा रोडमॅप। अनुसूचित जाती आणि जमातींसाठीच्या कोणत्याही निधीवरती गदा येणार नाही, अशी ही माहिती। दीपक साळुंखेंच्या भाजप प्रवेशासाठी सोलापूरच्या माजी जिल्हाध्यक्षांचा विरोध। दीपक साळुंखे यांना सांगोला तालुक्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे, तर भ्रष्टाचार लपवण्यासाठी दीपक साळुंखेंचा भाजपात येण्याचा प्रयत्न आहे, देशमुख यांचा आरोप। रायगडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। सुनील तटकरेंचे निकटवर्तीय विकास गायकवाड यांचा शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश। तर दिवाळीनंतर आणखी राजकीय फटाके फुटणार, मंत्री भरत गोगावले यांचा मोठा दावा। रायगडमध्ये कुणी कुणाला फसवलं हे वरिष्ठांना माहिती नसावा, आमदार महेंद्र दळवींचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा। आम्ही फॉर्म्युला दिलाय, मान्य असेल तर सोबत घेऊ, नसेल तर सोडू, दळवींची प्रतिक्रिया। नंदुरबारमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आगामी निवडणुका स्वबळावरती निवडणूक लढणार, मंत्री माणिकराव कोकाटेंची भूमिका। युती संदर्भात वरिष्ठ चर्चा करतील, आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत, कोकाटेंचं वक्तव्य। नंदुरबारमध्ये निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी दिसणार नाही, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वबळावर लढणार असल्याची भूमिका घेतली। मविया एकत्र निवडणूक लढणार नसल्यानं इतर पक्षांना फायदा होण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी संघटना आक्रमक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या बंगल्यासमोर चटणी भाकर आंदोलन, अर्धनग्न आंदोलन करत शेतकरी चांगलेच आक्रमक, शेतकरी संघटनेकडून काळी दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न।
गोंदियामध्ये 1044 जिल्हा परिषद शाळांपैकी तब्बल 257 शाळांमध्ये एकच शिक्षक कार्यरत, एकाच शिक्षकावरती 4 वर्गांचा भार. शिक्षण विभागानं लक्ष देण्याची मागणी. जालन्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही जमा रक्कम झालेली नसल्याची शेतकऱ्यांचीच माहिती, तर मदत खात्यावर जमा झाली नाही, मग दिवाळी कशी साजरी करावी, शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. 270 जणांच्या नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर 4 पानांचं पत्रक जाहीर, तर नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीकडून तेलुगू भाषेमध्ये पत्रक जारी करत रुपेश आणि भूपती यांचा गद्दार म्हणून उल्लेख करत शस्त्र सरकारकडे सोपवून चळवळ विकल्याचाही आरोप. पोलीस स्मृती दिनाच्या निमित्तानं मुंबईतील नाईगावच्या पोलीस मैदानामध्ये परेड, तर मुख्यमंत्री फडणवीसांकडून राष्ट्रसेवेसाठी बलिदान दिलेल्या पोलीस बांधवांना श्रद्धांजली अर्पण. देशभरासह महाराष्ट्रामध्ये दिवाळीचा मोठा उत्साह, नव्या वर्षाचा नवा संकल्प करत चैतन्यमय वातावरणामध्ये दिवाळी साजरी. दिव्यांच्या प्रकाशात आसमंत उजळून निघाला. येत्या काही दिवसात सोनं चांदी आणखी महागण्याची शक्यता. 2026 मध्ये सोनं 1,60,000चा टप्पा गाठणार तज्ञांचा अंदाज, तर चांदी तब्बल 2,40,000वर पोहोचण्याचा अंदाज. यंदा मुहूर्त ट्रेडिंगची वेळ बदलली. शेअर बाजारामध्ये आज दुपारी 1:45 मुहूर्त ट्रेडिंग सुरू होणार, तर दुपारी 2:45 मुहूर्त ट्रेडिंग सुरू असणार. पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट. दीपावली लक्ष्मीपूजन असल्यानं मंदिरामध्ये सजावटीसाठी 2 टन फुलं वापरली. संध्याकाळी देवाच्या खजिन्यातील सोन्याचं पूजन देखील केलं जाणार असल्याची माहिती. दिवाळी सणातील लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण. सारसबागेतील सिद्धिविनायक गणपतीच्या मंदिरामध्ये नागरिकांची मोठी गर्दी. पुण्यातील सारसबागेतील लक्ष्मी मातेला लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं 16 किलो सोन्याची साडी परिधान. दिवाळीनिमित्त लक्ष्मी मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. ठाण्यात महाविकास आघाडी बाजारपेठेत एकत्र. ठाण्यात महाविकास आघाडीकडून एकत्र तोरण, तर ठाण्यामध्ये सत्ताधाऱ्यांना दिवाळीनिमित्त महाविकास आघाडीचं तोरण दिसणार. नाशिकची ग्रामदैवत असलेल्या कालिका माता मंदिरात लक्ष्मीपूजन पार पडलं. यावेळेस लक्ष्मीपूजनाला भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. यवतमाळच्या राहुल गुल्हाने या कलाकारानं जुन्या काळातील 10 पैशांच्या नाण्यावरती लक्ष्मीचं छायाचित्र साकारलं. या अनोख्या निर्मितीद्वारे कलाकार राहुल गुल्हा यांना सर्वांनीच दीपावलीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. पंढरपूर शहरामध्ये यंदाच्या दिवाळीला TV9 मराठीची जोरदार क्रेज. स्थानिक प्रेक्षक जगदीश डांगे यांनी TV9 मराठीच्या नावाचा खास आकाशकंदील बनवला. वाशिममध्ये दिवाळीनिमित्त बाजारपेठा सजल्या. वाशिमच्या बाजारात काटा गावचा मॉरिशसियन काळ्या उसाला प्रचंड अशी मागणी. 18व्या शतकात जगन्नाथ शंकर शेठ यांनी मॉरिशसमधून काळ्या उसाचं वाण आणल्याची इतिहासात माहिती. नागपुरातील गणेशपेठ बस स्थानकावरती प्रवाशांची गर्दी. भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी. विद्यार्थी आपल्या गावाला जाण्यासाठी निघाल्यानं मोठी गर्दी झाल्याची माहिती. दिवाळीच्या दिवशी राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाची पातळी अत्यंत धोकादायक. दिल्लीच्या अनेक भागामध्ये हवेची गुणवत्ता 400 AQI पेक्षा जास्त. दिल्लीच्या अनेक भागामध्ये हवेची गुणवत्ता गंभीर असल्याची आकडेवारी समोर. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबईमध्ये हवेचा दर्जा खालावला. शहरातील हवा प्रदूषणाची पातळी सोमवारी फटाक्यांमुळे वाढली. भायखळा, माझगाव, नेव्हीनगर, कुलाबा, वरळीमधील हवा वाईट श्रेणीमध्ये नोंदवली. नाशिकच्या वणीमध्ये दिवाळीनिमित्त पारंपरिक आदिवासींचे दिवाळी गीत सादर, तर आदिवासींचे दिंडवाळी गीत सादर करण्यात नरहरी झिरवळ यांचा देखील सहभाग. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यामध्ये स्मृती दिनानिमित्त पोलीस दलातील हुतात्म्यांना श्रद्धांजली. पुण्यातील पाषाण पोलीस संशोधन केंद्राच्या मैदानावरती कार्यक्रमाचं आयोजन. कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकात बदल. सामान्य वेळापत्रकाप्रमाणे रेल्वे गाड्या धावणार. नव्या वेळापत्रकानुसार रेल्वे मार्गांवरील वेग मर्यादा देखील हटवली जाणार. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही टप्प्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख संपली. विधानसभा निवडणुकीमध्ये महागठबंधनामध्ये अनेक ठिकाणी आघाडी बिघाडी होत असल्याचं चित्र. इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चानं निवडणुकीतून माघार घेतली. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक पूर्वतयारीला वेग. प्रशासनाकडून ईव्हीएम मशीनची जुळवाजुळव सुरू. सांगलीहून 3,659 आणि सोलापूरहून 2,994 मतदान यंत्र मागवण्यात आली. नंदुरबारमध्ये निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी दिसणार नाही. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वबळावर लढणार असल्याची भूमिका घेतली. मविया एकत्र निवडणूक लढणार नसल्यानं इतर पक्षांना फायदा होण्याची शक्यता. साताऱ्यातील सज्जनगडावर मशाल महोत्सवाचं आयोजन. सज्जनगड पहाटे हजारो मशालींनी प्रकाशमय झाला. यावेळेस फटाक्यांची देखील आतषबाजी करण्यात आली.
धुळ्याच्या कापडणे गावात शुद्ध पाणी मिळण्यासाठी संघर्ष समितीचं आंदोलन, ग्रामस्थांचे फटाके फोडून आणि घंटानाद करून आंदोलन, लवकरात लवकर कापडणे गावाला शुद्ध पाणी पुरवठा करावा, ग्रामस्थांची मागणी। राजभवनमध्ये राज्यपालांचे प्रबंधक म्हणून निशिकांत देशपांडे यांची नियुक्ती, अप्पर जिल्हाधिकारी म्हणून देशपांडे यांना पदोन्नती, जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण असं विविध भागामध्ये खासगी सचिव म्हणून काम। धुळ्याच्या दोंडाईचा नगर परिषदेच्या 13 प्रभागातील प्रारूप यादीवरती 3878 हरकती प्राप्त, अंतिम मतदार यादीत किती हरकती ग्राह्य धरल्या जातात याकडे नागरिकांचं लक्ष, 31 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादीत प्रसिद्ध केली जाणार। कोल्हापूर शहर सीमा भागातील साखर कारखान्यांची धुरांडी रविवारपासून पेटणार, यावर्षी ऊस गाळीत हंगामाला अधिकृतपणे सुरुवात होणार, राज्यात 1 नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू करण्याची साखर संघाची परवानगी। धाराशिवमध्ये ऊस उत्पादक शेतकरी एकवटले, ऊसाला एफआरपी नुसार भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी, एफआरपी प्रमाणे भाव न दिल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा। अतिवृष्टी झालेल्या भूमपरांडा भागातील शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित, महिनाभरापासून पंचनामे झाले असून 1 रुपयाही शासकीय मदत मिळाली नसल्यानं शेतकरी हतबल। सिंधुदुर्गमध्ये ओंकार हत्तीचा धुमाकूळ, मोटारसायकल चिरडून टाकत असल्याचा हत्तीचा व्हिडिओ समोर, स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण। दिवाळीनिमित्त नागपूर मेट्रोच्या वेळापत्रकात बदल, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मेट्रो सेवा संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार, वेळापत्रकानुसार प्रवाशांचं यावेळेस नागरिकांनी नियोजन करण्याचंही आवाहन। नागपुरात दिवाळी आणि छठपूजेसाठी जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी, मुख्य स्थानकावरती 276 तर अजनी या रेल्वे स्थानकावरती 31 सीसीटीव्ही कॅमेरे बसवून परिसरातील घडामोडींवर लक्ष ठेवलं जात आहे। चाळीसगावच्या नागद रोड परिसरामध्ये सध्या शांतता, चाळीसगावच्या नागद रोड परिसरामध्ये रात्री 2 वाजता यावेळेस 2 गटामध्ये गाडीला कट लागण्याच्या कारणावरून वाद झाल्याची माहिती, परिसरामध्ये अज्ञात जमावाकडून 4 चाकी वाहनांचीही तोडफोड। भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय विस्ताराची महापालिकेची योजना रखडली, साधारण 6 एकर जमिनीवरती विस्तार करण्याचा प्रस्ताव, 2 एकर जागेसाठी व्यावसायिकाने तब्बल 600 कोटींची मागणी केल्यानं प्रकल्प रखडला। धनत्रयोदशीच्या दिवशी मुहूर्तावरती मुंबई पश्चिम रेल्वेकडून विशेष तिकीट तपासणी मोहीम, एका दिवसात प्रवाशांकडून 1,39,00,000 रुपयांचा दंड वसूल, एका दिवसात सर्वाधिक दंड वसुलीचा हा नवा विक्रम असल्याची पश्चिम रेल्वे प्रशासनाची माहिती। मुंबईतील कूपर रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा, त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधं करावी लागत असल्यानं नागरिकांना मोठा मनस्ताप, तर या आठवड्याच्या अखेरपर्यंत रुग्णांना सर्व औषधं उपलब्ध होतील, कूपर रुग्णालय प्रशासनाची माहिती। पुणेकरांना हलक्या ते मध्यम पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता, हवामानामध्ये मोठा बदल होण्याची भारतीय हवामान विभागाची माहिती, तर अनेक गोष्टींवरती परिणाम होण्याचे संकेत। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून